कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 आणि पर्व 7वा वर्ष 7वा आणि पर्व 3रा आपण सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतोय। एका बाजूला ओढापुण वहाळ आणि त्यांना फाईट करेल अर्थातच कान्होबा कुंडे वहाळ। प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून ओढापुण वहाळ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले कान्होबा कुंडे वहाळ संघाला। स्ट्राइकला समाधान वास्कर आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण विशाल भोईर याला पाहू शकता। सलामीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। गोलंदाज दाखल होतील सुदेश सालुंके। पहिल्या सामन्याचा हिरो पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। निमित्त आहे श्रद्धांजली चषक 2025 चा थरार। दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच सध्या आपण एन्जॉय करतोय। गेम ऑनचा इशारा आलाय। पहिलाच गोलंदाज सुदेश सालुंकेचा पहिला बॉल। पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न। बॅटची लीडिंग एज या मॅच मधील गोल्डन विकेट बोपलाईने फोडकरा समाधान वास्कर होतील झेलबाद। नाराज केलंय ते म्हणजे समाधान वास्करनं। या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा समाधान वास्कर आलाय तेव्हा त्याची बॅट बोलले प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू आज मात्र आजच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्याच्या पदरामध्ये जरूर अपयश आलंय। पोपलाईने फोडता तो बाद झाला आणि ओढापुण वहाळ या संघासाठी शुभेच्छा येतात। संदीपजी पाटील, कृष्णाजी घरत आणि पांडुरंगजी पाटील यांच्या वतीनं ओढापुण वहाळ या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूयात स्वीकार। अतिशय चांगली आपल्या शृंखला पाहायला मिळते। या दोन संघातून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे आणि थेट तुम्हाला 22 तारखेला तो संघ खेळताना पाहायला मिळेल। पुढील बॉल सुदेशचा यष्ट्यांचा वेध आणखीन एक महत्त्वाची विकेट मिळवून दिलाय ओढापुण वहाळ संघासाठी। दुसरा हादरा लागलाय कान्होबा कुंडे वहाळ संघाला आणि आल्या पावली रोहित गायकवाडला पाठवलंय बॅक टू बॅक पॅव्हिलियन। सातत्याने या पंचकृषी मध्ये सातत्याने आयोजन पाहायला मिळत असं संदीप शेठ ठाकूर, अनुप शेठ पाटील, संकेत शेठ ठाकूर आणि आदित्यजी पाटील यांच्या वतीनं। गोलंदाज दाखल होतील सुदेश सालुंके। विकेट हॅट्रिक चा हा बॉल असेल। ऑन द विकेट हॅट्रिकचा हा बॉल पाहायला मिळेल। सुदेश सालुंके सध्या गोलंदाज दाखल होतील। यावेळेचा हा चांगला फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून चालला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे। या सत्रातील आलेला हा पहिला दर्जेदार चौकार। स्वागत केले अमित पाटीलच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार सुदेश साळुंकेच्या विरुद्ध। यावेळचा बॉल कुदून काढलाय यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला। हलक्या हाताने खरं तर स्लाइस केलं होतं। सिंगल रन्स इथून मिळाली जाईल। सुदेश साळुंके मागील सामन्याचा हिरो। अतिशय कमी कालावधीमध्ये या खेळाडूचा बोलबाला नेहमी राहिलाय। कामोडेच्या केके ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची बाईक पटकावणारा सुदेश साळुंके सध्या गोलंदाजी करतोय। याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 5 धावा त्यांनी खर्च केल्यात। महत्त्वाच्या 2 विकेट त्यामध्ये समाधान वास्करची इम्पॉर्टंट विकेट
ओढापण वहाळ संघासाठी त्याने मिळवलंय. विशाल भोईर आलाय, पहिल्या चेंडूवर हात प्रति हल्ला केलाय, वाईड इस लॉंग ऑनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. आजच्या रजनीतील आलेला विशालच्या बॅट मधून हा पहिला षटकार. संघाच्या वतीनं विशालच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. नेक्स्ट बॉल सुधीर सालुंकेचा. यावेळचा हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला. शेवटचा चेंडू मात्र इथं निर्धाव पाहायला मिळतोय आणि इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कान्होबा कोंडे वहाळे संघाच्या धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 11 धावा. हॅलो धावपटला धावा लागले गेल्या त्या 11 धावा. आवरे संघानं जो सामना जिंकला प्रियांश देवा ग्रुप आवरे आणि त्या संघासाठी संगम माळी चिरले आणि चरण मात्रे कोपरोली गँग आवरा यांच्या वतीनं आवरे संघासाठी शुभेच्छा येतात. कोपरोलीचे चरण मात्रे आणि चिरल्याचे संगम माळी यांच्या वतीनं आवरे संघाला शुभेच्छा आल्यात. यावेळचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लंगोपती बिपिन पावशी बेगान आलेत. चांगल्या रीतीनं हा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हा चेंडू अडवला जिथं सिंगल रन्स मिळेल. एकेरी धावेनिशी 12 धावा धावपट्टा लागले गेल्यात. ॲटमॉस्फिअरचा आपण विचार केला वातावरणामध्ये थोडंसं ड्यू फॅक्ट थोडीशी गुलाबी थंडी जरूर जाणवते. टेम्परेचरचा सुद्धा विचार करायला गेला तर 27.0 सेल्सिअसनं आपण सध्या टेम्परेचर पाहू शकतोय. जानेवारीचा महिना आताच मकर संक्रांतीचा सण पार पडला आणि थोडीशी गुलाबी थंडी सुद्धा मैदानात जाणवते. लोअर पुलटॉस आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. यावेळी सिंगल रन्स मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील झालाय. एक चांगला थ्रो मैदानात झालाय पण या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 14 धावा. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या आपण मॅच पाहतोय. एका बाजूला कान्होबा कुंडे वहाळ आणि त्यांना फाईट करते ओढापण वहाळ. यावेळचा हा बॉल थोडंसं शरीरापेक्षा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. 15 धावा धावपट्टा लागले गेल्यात. सध्या गोलंदाजी करतात अधीर भगत. एक नामांकित हे गोलंदाज अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू. नेहमीच ओढापण वहाळ संघ या पंचकृषीमध्ये खेळण्यासाठी दाखल होत असतो. हलकट्या अधीर भगतच्या गोलंदाजीमध्ये. यावेळचा बॉल थोडासा पाठीमागे ठेवलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात बिपिन पावशे. यावेळी आणखीन एक हाताला लागेल कान्होबा कुंडे वहाळ या संघाला आणि या मॅच मधील गोल्डन विकेट विशाल भोईर होतील झेलबाद. महत्वाचा विकेट मिळवला. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर कान्होबा कुंडे वहाळ हा संघ खेळतोय आणि या संघासाठी जैनपेठे एक्सप्रेस रतन 8355 रांजणपाडा यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. अमित दादा पाटील, पिंट्या मात्रे जासई, कौतिक कुबेर ग्रुप कुंडे वहाळ, अभिजित मात्रे आणि पप्प्या मात्रे यांच्या वतीनं कान्होबा कुंडे वहाळ या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अधीर भगत सध्या गोलंदाजी करतात. महत्वाचा विकेट त्यानं मिळवला. विशाल भोईरला बाद केलाय आणि त्यानंतर मैदानात दाखल होतोय
आजच्या रजनीमध्ये ज्यांच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालाय तो विराज गायकवाड होतोय दाखल. आज एक चांगली इनिंग ज्यानं साकारली. महत्वाचं खरं तर हा खेळाडू राहिला आणि त्याच्याकरता सुद्धा बक्षीस येत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर ओडाफोन ग्रुप यांच्या वतीनं त्याला मात्र बक्षीस दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 300 रुपयाचे कॅश प्राइज इथं जमा आहे. अधीर भगत सध्या गोलंदाजी करतात. 4 चेंडूमध्ये ज्यांनी 5 धावा खर्च केल्यात. महत्वाचा एक विकेट मिळवलाय. मोठा फटका येत नाही गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुदेशच्या 11 धावा आल्या होत्या त्यामध्ये सुद्धा 2 विकेट सुदेशने मिळवल्यात. यावेळचा बॉल हलक्यात सेन्सिबल क्रिकेट खेळला. ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन्स फक्त मिळेल आणि या एका धाबीनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या कानोबा कुंडे वहाळ या संघाच्या 18 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. या पंचकृषीमधील एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. एक नामांकित हे स्पर्धेचं आयोजन सातत्याने या पंचकृषीमध्ये या स्पर्धेचा नेहमीच बोलबाला राहिलाय म्हणून एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यावेळचा फटका समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण चेंडू चाललाय स्क्रीनवर आदळलाय आणि इथून मात्र आलेला शेवटच्या बॉलवर हा आक्रमक षटकार. कानोबा कुंडे वहाळ या संघाच्या 24 धावा धापट लागत असताना अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओढापोण वहाळ संघ जेव्हा जेव्हा इथं या मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय तेव्हा तेव्हा सचिन स्मृती ओढापोण वहाळ या नावानं हा संघ खेळत असतो. सचिन ठाकूर छोट्या यांच्या खरं तर नावानं हा संघ नेहमीच खेळलाय. जास्त टेनिसमधील एक आक्रमक खेळाडू श्रीमंत खेळाडू म्हणून एक आठवण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि या छोट्याच्या नावानं हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. आणखीन एक कमालीचा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. रोहन चिर्लेकरनं कॅच टिपला. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू होईल जेल बाद आणि इथून मात्र हादरा लागेल कानोबा कुंडे वहाळ या संघाला. नाही पेट्रोल नाही डिझेल पण थाटात फिरणारी गायकवाडला देखील बाद केलं वाटतं आणि या चेंडूवर महत्वाचा विकेट विराज गायकवाड ज्यानं मागील सामन्यामध्ये अर्धशतकीय केली होती आर.एस. कोटनाका संघाच्या विरुद्ध आणि त्याला सुद्धा अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. एक नामांकित खेळाडू राहिलाय सुदेश सालुंके. के ट्रॉफी कामोडीच्या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पटकावणारा खेळाडू सुदेश सध्या गोलंदाजी करतोय. आज सचिन स्मृती ओढापोण वहाळ हा संघ अतिशय चांगल्या रीतीने त्यांना पहिला सामना जिंकलाय. 50 धावा त्यांनी डिफेंड केल्यात शिवशंभू कोपरी संघाच्या विरुद्ध आणि एक नवीन आत्मविश्वासानं सध्या ते या मैदानात खेळत असताना पाहायला मिळतात.
फुलटॉस बॉल त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येत आहेत. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय कान्होबा कुंडेबहाळ संघाला आणि आल्या पावली जितू जावं लागेल बॅक टू पॅव्हलियन. गॅदर केला रजनीश दापोलकरनं, जो मिड विकेट रिझन मध्ये होता आणि त्यानं चांगला रीतीने झेल टिपला. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 हादरे. पहिल्या षटकाला सुद्धा अशी सुरुवात काहीतरी झाली होती. समाधान वास्करला बाद केला आणि त्यानंतर रोहित गायकवाडला सुद्धा विकेट हॅट्रिकचा बॉल. यावेळचा बॉल ते सर्रार वेगानं हाताळला. यष्टिक्षकाच्या हातात चेंडू थोडासा निसटलाय. सुदे हेच सांगतोय हा चेंडू वेगानं हा टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कम्मालीची गोलंदाजी राहिली ती म्हणजे सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघाची. कम्मालीची आज गोलंदाजी करतायत. यावेळी आणखीन एक एस्टनचा वेध, महत्वाची विकेट. एकाच खरं तर इनिंग मध्ये या मॅच मध्ये पायपर्स कंप्लीट केलेत. 5 विकेट ज्यांना घेतल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुदेश साळुंकेसाठी. भोईर आणखीन एक खेळाडू दाखल झाला. पायपर्स कंप्लीट केलेत सुदेश साळुंकेनं. एक नामांकित हा गोलंदाज आहे आणि या मागील 4 चेंडूवर 3 विकेट, 2 षटक टाकत असताना 5 महत्वाच्या विकेट अर्धा संघ गारद केला या गोलंदाजानं. त्यामुळं नाव फार मोठं आहे उलवीनोड परिसरातील. यावेळचा बॉल सेन्सिबल क्रिकेट. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपला भेदून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड रिझन मध्ये. मिळतील या चेंडूवर 4 धावा. अठ्ठावीस धावा. पूर्णपणे बिकट परिस्थितीमध्ये सापडलाय कान्होबा कुंडेबहाळ. आल्याला स्वागत केले प्रसाद भोईरनं. यावेळेचा चांगला ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं सिंगल रन्स केला मिळाली जाईल. 29 धावा धावपटाला लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात केली ती म्हणजे गोलंदाजी करत असताना सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघानं. इथून तिसरं षटक कंप्लीट झालं. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. ही सध्या आपण लढत पाहतो या संघातून. या 2 संघातून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. महत्वाची सूचना मी आयोजन कमिटीच्या वतीने देतोय. सुपर 8 ही 22 तारखेला आपण खेळवणार आहोत आणि ती त्या दिवसातील पहिली मॅच तुम्हाला खेळायची आहे. 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. ही महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. 22 तारखेला या 2 संघातून जो संघ जिंकेल त्यांना 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा ड गटातील पहिला सामना असेल रॉयल स्पोर्ट उल्वे त्यांना फाईट करेल खंडोबा जासई. दुसरी मॅच असेल निशांत 11 दादरपाडा त्यांच्या विपक्ष आराध्या 11 पाटणोली. तिसरी मॅच असेल बेलपाडा 11 बेलपाडा त्यांना फाईट करेल डेव्हिड 11 केळवणे. आणि चौथी मॅच असेल चौदारपाडा विपक्ष मूर 11 गोवटणे. आणि उद्या सुद्धा रॉयल स्पोर्ट उल्वे आणि खंडोबा जासई संघाला आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येते की आपण ठीक इथं 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. 7 वाजता उद्या ठीक संध्याकाळी या स्पर्धेचा पहिला बॉल उद्याच्या रात्रीमध्ये पडला जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटणार धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. एक चांगली आज सुरुवात राहिली ती म्हणजे सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघाची. इथं महत्वाचे 5 विकेट घेतले ते म्हणजे सुदर्शन साळुंकेनं.
अर्धा संघ त्यानं गारद केलाय आणि त्यामुळे थोडासा बॅकफुटला आलाय तो म्हणजे कान्होबा कोंडे वहाड संघ. जेव्हा समाधान वास्कर लवकर बाद होत असतो त्यानंतर विराज गायकवाडकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण तो देखील या सामन्यामध्ये काहीच करू शकला नाहीये. त्यामुळे थोडासा कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय, पण प्रसाद भोईरकडे ती क्षमता. गोलंदाज रोहित चिर्लेकरचा हा वेगवान चेंडू शेवटच्या टप्प्याला मात्र फसलीच्या क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय. पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत येईल. या चेंडूवर नक्की घडलंय काय? वेग प्रचंड राहिलाय रोहित चिर्लेकर यांचा. अतिशय चांगल्या दर्जाचा हा गोलंदाज नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो आणि अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येईल ना. बाईस परिणामी मिळायला जाईल ही या सिंगल रन. 22 ही धाव मिळत्या. एका धावेनिशी धाव पट्टा धावा लागल्या गेल्या त्या 30 धावा. अगदी योग्य ते डिसिजन देत असताना येणार पॅनल. रोहित चिर्लेकरचे षटक. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला पण अमित पाटील यांना पाहू शकतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. डीप मध्ये चांगलं असं प्रोटेक्शन केलं जातंय. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. 31 धावा धावपट्ट्या लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी समोरच्या संघाच्या खरं तर गळ्यामध्ये ताईद आज घालण्याचं काम, लगाम लावण्याचं काम खरं तर केलंय ते म्हणजे ओढापण वहाड संघाच्या गोलंदाजांना. काय गोलंदाजी राहिलाय. फलंदाजांना कुठल्या प्रकारचा बॅटचा फ्लो ओपन करून दिला नाही. जेर बंद केलाय गोलंदाजी करत असताना. यावेळचा बॉल लाऊडली अपील. बॅटला ब्रश करून यष्टखेळच्या हातामध्ये आणखीन एक विकेट. कान्होबा कोंडे वहाड संघाला लागला आणखीन एक मोठा हादरा. अमित पाटील होतील इथून झेलबाद. संदीप शेठ ठाकूर यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आप जिओ हजारो साल और साल के दिन हो 50,000. येत्या 22 तारखेला सुद्धा संदीप शेठ ठाकूर यांचा वाढदिवस याच मंचावर साजरा केला जाईल. सातत्यानं याच आठवड्यामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेचे प्रमुख जनक शिवशंभू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा संदीप शेठ ठाकूर यांची सुकन्या धृती संदीप शेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. संजय वास्कर आलेत. एक 40 प्लसची खेळाडू आडव्या बॅटनं फटका खेळून काढायचा होता. पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स फक्त मिळेल. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा. पूर्णपणे बॅकफुटला गेलाय कान्होबा कोंडे वहाड हा संघ. समाधान वास्कर बाद झाल्यानंतर कुठल्याही खेळाडूंना या मैदानात टक राहून खेळला नाहीये. त्यामुळे थोडीशी खराब परिस्थिती पाहायला मिळते बॅटिंग करत असताना कान्होबा कोंडे वहाड या संघाची. ही फार इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण इथून जेव्हा हा संघ जिंकेल तेव्हा सुपर 8 मध्ये तुम्ही दाखल होणार आहात. थोडंसं ॲटमॉस्फिअरचा आपण विचार केला. वातावरणामध्ये थोडीशी गुलाबी थंडी दवबिंदू तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेचा हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा लाऊडली अपील करतोय रोहित चिर्लेकर. चेंडू पडला आणि नंतर आतमध्ये वळवला. ही शैली राहिली रोहित चिर्लेकरची. त्यामुळे एक नामांकित हा गोलंदाज आहे. आतापर्यंत या षटकामध्ये त्यानं फार कमी धावा देखील खर्च केल्यात. महत्वाचा विकेट प्रसाद भोईरला बाद केलाय. स्ट्राईकला पण खेळाडू पाहू शकताय अमित पाटील ज्याने एक चौकार एक षटकार लगावलाय. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, पण आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा इथं खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये धावपटलावर धावा लागल्या गेल्यात कान्होबा कोंडे वहाड या संघाच्या. 7 बाद 32 धावा.
वाढदिवस आहे संदीप शेठ ठाकूर यांच्या सुकन्या आणि त्यांना आपण या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई, शिवशंभू एंटरप्राइजेस आणि आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचे षटक गोलंदाज दाखल झाले गोलंदाजी करण्यासाठी आकाश घरत यांचा हा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. समोर आपण 40+ खेळाडू संजय वास्कर जे 9व्या क्रमांकावर दाखल झालेत. गोलंदाजीसाठी ते ओळखले जातात पण थोडंसं बॅकफुटला आला आज कान्होबा कुंडेवाड संघ. एक बलाढ्य संघ आहे रायगड जिल्ह्यातील पण आज थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळायचा होता हा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल रन्स फक्त मिळेल. एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागले जातील त्या 33 धावा, 33 रन्स. गोलंदाजी काय लागल्या पाहायला मिळते ती म्हणजे सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघाची. समोरच्या संघाच्या समोर आज चांगल्या रीतीने त्यांनी गोलंदाजी केल्या. आणि समोरच्या संघासमोर त्यांनी आज लगाम लावल्या. समोरच्या संघाला धावा येत नाही आहेत कारण चांगली गोलंदाजी आणि त्यामध्ये सुदेश सालुंकेचा पण पवन कौतुक करूयात ज्यानं पायपर्स कंप्लीट केलाय. 5 विकेट अर्धा संघ ज्यानं गारद केलाय. त्यामुळं तशीच गोलंदाजी आज पाहायला मिळते ओढापण वहाळ संघाच्या वतीनं. आकाश चिर्लेकर ज्यानं 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची केलाय. आकाश घरात यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला. पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न आकाश घरत यांचा पाहायला मिळाला. मागील 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्ची केलाय. समोर आपण अमित पाटील याला पाहतोय ज्याने एक षटकार एक चौकार लगावलाय. अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावर हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेल उडालाय. 8व्या क्रमांकाचा खेळाडू इथं होईल झेल बाद. कान्होबा कुंडेवाड संघाला लागेल 8व्या क्रमांकाचा हादरा. सध्या तुम्ही खेळताय त्यामुळे या महत्वाच्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. शरदच्या थोडंसं दूर राहिला. अलॉंग द बॉडी 61 स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. धावपटला धावा लागल्या जातील त्या 34 धावा, 34 रन्स. धावपटला लागत असताना रिबस फटका खेळण्याचा हा प्रयत्न होता पण यावेळचा बॉल आकाश घरतचा गिरकी घेऊन जाणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आणि कमालीच्याच गोलंदाजी दाखवल्या ती सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघानं. 34 धावा धावपटला लागले गेल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील आणि कमालीच्याच गोलंदाजी राहिल्या ती म्हणजे गोलंदाजी करत असताना सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघाची. धावपटा धावा जमा केल्या त्या कान्होबा कुंडे वहाळ या संघानं 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय. अर्थातच सचिन स्मृती ओढापण वहाळ संघासमोर. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावण्या अगोदर हे दोन्ही संघ जर आले नाहीत तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बहिरीदेव 11 चंद्रकांत स्मृती वशेणी आणि त्यांच्या विरुद्ध प्रियांश दोन्ही संघालाही विशेष सूचना मी कळवतोय. क्षेत्ररक्षण लागण्या अगोदर हे दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल आयोजन कमिटीच्या वतीनं. स्पर्धा ही फार मोठी आहे. या विभागातील एक नामांकित स्पर्धा तुम्ही खेळण्यासाठी आज या क्रीडानगरीमध्ये आलात त्यामुळे वेळेचं भान ठेवा. दोन्ही कॅप्टन इथे येत आहेत. उरण पूर्व विभागातील हे दोन्ही मातब्बर संघ आपण पाहणार आहोत. एक मिनिट. दुसऱ्या सत्रातील ही दुसरी मॅच आणि आप्पांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एक जासई मधील लेजंड खेळाडू ज्यांनी सर्व युवा खेळाडूंना एकत्र घेतलं आणि अतिशय चांगल्या
आयोजन कमिटीबद्दल आणि या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे आणि प्रत्येक जी मॅच 5 ओव्हरची होते ती खूप म्हणजे प्रत्येक टीमसाठी 1 ओव्हरमध्ये चेंज गेम होते, त्यासाठी 5 ओव्हरची गेम खेळले पाहिजे नाईटची प्रत्येक टीम. पहिल्यांदा बॅटिंग करायचे असे कुठले खेळाडू आहेत? आत्ताच करतं केलवडीसारख्या बलाढ्य संघाला गावठाणमध्ये जाऊन हरवले आणि एक द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा आवरे संघ आहे. प्रथमतः बॅटिंग करताना किती स्कोर बनवाल? आम्ही 55 ते 60 धावसंख्या काढू. समोर ज्या पद्धतीने आज वर्षणी संघाची गोलंदाजी चांगली आहे, ज्या म्हणजे स्मिथची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, या संघाच्या विरुद्ध किती वेळा तुमचा सामना आलाय? बऱ्याच वेळा झालाय, आम्ही मोजले नाही आजपर्यंत. आणि या आयोजन कमिटीचं विशेष जे कौतुक, जे 5 षटकं होतात, 32 संघ खेळले जातात, त्यामध्ये सुद्धा सुपर 8 म्हणजे 5 रात्रीमध्ये तुम्हाला 32 संघ खेळताना पाहायला मिळतील. काय सांगशील आयोजन कमिटीबद्दल आणि आयोजनाबद्दल? तुम्ही आत्ता जर घडीला बघितला तर कुठेच कंपल्सरी 5 षटकांचे सामने कुठेच खेळायला मिळत नाही. त्याच्यामुळे 2 ओव्हरचे 3 ओव्हरचे सामने तर त्याच्यामध्ये कुठलाही संघ कुठेही बाजी मारतो, त्याच्यामधले गेम बघायला मिळत नाही, जास्त प्लेअरला चान्स मिळत नाही खेळायला बॅट्समॅनला. धन्यवाद. हे होते दोन्ही कॅप्टन. जशी मॅच संपेल तसं चंद्रकांत स्पोर्ट वशिनी या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण कुठेही जाऊ नका, आपण एक या विभागातील एक नामांकित स्पर्धा सध्या अनुभवत आहे. दुसऱ्या सत्रातील एक लोकप्रिय समालोचक रिवाल मात्रे यांचा आपण आवाज ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच विराज. विपुल, आपण पाहतोय खरं तर ज्या पद्धतीनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि लो स्कोर थोडासा आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 5 ओव्हर आणि 35 धावा आमचे आत्माराम अर्थात आमचे लाडके अप्पा आणि त्याचबरोबर विपुल पाटील गावठाण आज आमच्या सोबत समालोचनाच्या भूमिकेत. त्यांचंही खूप कौतुक करावं लागेल, कारण आज प्रेक्षकांपर्यंत याच ऑन फील्ड या प्रेक्षकांपर्यंत धावतं वर्णन पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. पाहुण्यांचं आदरातिथ्य, सत्कार, सन्मान ज्यांच्या गोड वाणीतून तुम्ही ऐकलात ते आमच्या अप्पा. सर्वांचं करूया कौतुक. आमचे पवन राठोड गुणलेखक, त्यांचंही केलं जाईल. 24 इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकाल. सर्वांचं केलं जाईल कौतुक. आणि जाऊया मॅचमध्ये, जिथे मात्र 35 धावांचं लो स्कोरचा मॅच. परंतु कधी कधी असं सांगतात ना की विपुल, लो स्कोर मॅच कधी कधी डोके दुखी देखील ठरतं. अनेक वर्षांचा अनुभव आहे आम्हालाही, कारण लो स्कोरचा मॅच हाय व्होल्टेज होतोय. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये कोणी भविष्य वर्तवू शकत नाही आहे. म्हणून तर आज एवढे आपण वेडे का आहोत या क्रिकेट खेळामागे, याचं रहस्यच याचं आहे की काही कधीही काही होऊ शकतोय. होत्याचं नव्हतं होऊ शकतं. वेळ कधीही बदलतंय. कारण श्री रामचंद्र प्रभूंना बघा राम राज्य मिळणार होतं, सिंहासनावर गादीवर बसणार होते, परंतु सकाळी उठल्यावर काय झालं? वनवास मिळालं, वनवासाला जावं लागलं. म्हणजे काळ खेळ कधीही बदलेल. त्यामुळं यामध्ये ज्या वेळेनुसार काही घडू शकेल. सोपा तर आव्हान आहे. सलामीची जोडी मैदानावर उतरली आहे. प्रदीप मुंबईकर एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्यासोबत सुदेश साळुंके. आज सुदेशने खूप चांगली गोलंदाजी केली बघा. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. त्यानंतर या मॅच मध्ये देखील सलामीचे 2 महत्वाचे फलंदाज समाधान वास्कर, विराज गायकवाड सारख्या फलंदाजालाही त्यांनी परतवले. कृष्णा घरत या मॅचचा आनंद घेताना, सूरज घरत असतील, कृष्णा घरत, सँडी पाटील, संदीप पाटील आज या मॅचचा आनंद घेत आहेत थेट मैदानावर, कारण वहाळगावला ते सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. 12वा खेळाडू आमचे पुष्कराज, अर्थातच सिद्धू. आज त्यांना 12व्या खेळाडूच्या आपण भूमिकेत पाहतो, परंतु एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहे अप्पा. जरी 12वा खेळाडू असला तरी परंतु आज तोही एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून याच संघातून खेळला आहे. परंतु जाऊ या मॅचच्या दिशेने, जिथे 35 धावांचं लक्ष आहे. चेंडू असतील 30. पहिलाच बॉल बघा, हा पलटवार, याला म्हणतायत टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर दिलंय. पहिलाच गोलंदाज तुम्ही पाहू शकाल संजय वास्कर. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत या गोलंदाजानं. वय वर्ष 46 असेल आता. आमच्या समवेत वडिलांनंतर 46 सोबत क्रिकेट खेळलोय. आज आप्पा आमचंही 46 वय आहे. त्यामुळे आम्ही असंच संजय वास्करकडे बघितल्यानंतर सांगितलं की 46 वयाचा हा खेळाडू आणि तोच मात्र गोलंदाज. त्याचा रणअप बघितलं ना तर मोजून 3 ते 4 पावलं बघा.
तुम्ही मोजू शकता, परंतु किती वेग आहे, भन्नाट वेग. फुल टॉस बॉल, फुलर लेनचा बॉल. हो हो, तिथे क्षेत्ररक्षक होता सिली मिड ऑफला रोहित गायकवाड, विराज गायकवाड यांचा बंधू भाऊ. आणि या दोघांचा बर्थडे बघा एकाच दिवशी येतोय. मोठे लहान आहेत दोन्ही भाऊ, जुलेचे नाही आहेत, फक्त एक दिवसाचा काहीतरी फरक आहे. बरोबर त्यांचा वाढदिवस येत असतो आणि ते मात्र रोहितनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा एकदा संजय. हा यस, गॅप शॉट याला म्हणतायत नेत्र दीपक टोला. इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय खणखणीत चौकार. परंतु इथे सुदेश साळुंके चौकारानं कातो बोलते. सुदेशला अनफिट केलं होतं बघा मोरब्याला स्विमिंग पूलमध्ये, परंतु तो नंतर चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतोय. काही काल थोडासा अनफिट होता, परंतु काय जबरदस्त अगदी ऑफ टू ऑफ स्टंपला बॅटिंग करतोय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. आणि तिथे पुन्हा एकदा येतोय 4 धावांसाठी खणखणीत चौकार. हे संगीत, परंतु 3 लगातार चौकार मारल्यानंतर एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 14. महागडं षटक राहिलं हे संजय वास्करचं. अपेक्षा होत्या संजयकडनं की 4 ते 5 धावांचं षटक येईल. 35 धावांचं लक्ष आहे आणि त्यामध्ये सुदेशनं केलेली जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त सांगायची झाली तर मी म्हणेन वाखान्यजोग अगदी नेत्रदीपक टोळेबाजी झाली त्याची. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 चौकार, लॉंग ऑफला 1 चौकार, 3 चौकार लगातार टोकले. आणि याच फलंदाजीवर कृष्णा गरत वहाळ हे खुश झाले. मग सूरज गरत असतील, कृष्णा गरत या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि वहाळ वोडाफोन वाल टीमला कृष्णा गरतनं खूप सपोर्ट केलाय अनेक कालापासून, अनेक वर्षांपासून या मॅचचा ते आनंद घेत आहेत. संदीप पाटील असतील, न्यू बॉलर मनीष येतोय, मनीष पाटील. लो स्कोरचा मॅच आहे. विचार केला तर आपण सुरुवातीच्या पासून पहिल्या मॅचमध्ये 50 धावा पाहिल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 72 धावा पाहिल्या, तिसऱ्या मॅचचा जर विचार केला तर पुन्हा एकदा 45 धावा पाहिल्या आणि चौथ्या मॅचमध्ये देखील खरं तर 60 धावा 62 धावा आपण पाहिल्यात. परंतु या मॅचमध्ये लो स्कोर आजच्या रात्रीतला हलकस तटवलंय. फर्स्ट लिफ्टला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा अगदी 1 धाव कंप्लीट केली आहे. वहाल टीमला माहित आहे की 1 धाव जशी मिळेल ना ती सोडायची नाहीये, मग एक धाव देखील इम्पॉर्टंट समजली जाते. मनीषच्या या बॉलवर मिळालेली एक सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर 15 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 20 धावांचं हे लक्ष बाकी असेल. चेंडू भरपूर आहे, धावा कमी आहेत. अकुटप्प्याचा बॉल अगदी वाट पाहिली शेवटच्या क्षणापर्यंत, हलकस तटवलंय. इथे सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक होता, 1 सिंगल आली आहे. आता कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाड टीमला आहे ना मी म्हणेन भरपूर प्रयत्न करावे लागतील. अक्षरशः की मी म्हणेन मॅच तर त्यांच्या हातातून निसटत चालली, परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना मेहनत घ्यावी लागेल. या मॅच मध्ये स्ट्रगल आहे त्यांच्या समोर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, एक खराब फिल्डिंग. इथे तुम्हाला का एक धाव वाचवायची आहे. ओहो, इथे मिस फिल्डिंग, ओव्हर थ्रो. पाहता पाहता इकडून तिकडे तिकडून इकडे फेकाफेकी करता तब्बल 22च्या 3 धावा आल्यात. मला तर असं वाटतं की कुंडेवाल संघानं हा मॅच सोडलाय की काय. टेनिस क्रिकेट आहे, तुम्हाला इफर्ट द्यावं लागेल,
जरी लो स्कोर असले ना तरी तुम्हाला अशी सहजासहज मॅच सोडता कामा नये. इथून तुमच्याकडे खरं तर ज्या पद्धतीनं खरं तर मनामध्ये जिद्द निर्माण व्हायला हवी की आपली धावसंख्या कमी आहे, परंतु तिच्या समोर असलेला वहाल टीम अशा धावा सोडणारही नाही. ज्या धावा येतील त्या घेणार. रिव्हर्स स्वीप उत्कृष्ट टोला लगावलाय. प्रदीप मुंबईकर हा माहीर फलंदाज आहे, हुशार आहे. त्यांनी हेरलं आणि रिव्हर्स स्वीप स्विच मध्ये आलाय हा खणखणीत चौकार. साऊंड सिस्टम पुन्हा एकदा प्रदीपनं पुढे येऊन सर्जावला खेळला. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या आता 1 ने वाढेल. तब्बल 24 या आकड्यावर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 24 रन्स, 24 धावा, 35चं लक्ष. यानंतर मात्र टॉस ही झालाय बघा. नेक्स्ट मॅच असेल बहिरीदेव 11 वशिणी चंद्रकांत स्मृती आणि त्यांच्या विरोधात प्रियांश देवा ग्रुप आवरे. हा मॅच पाहायला मिळेल. इथे वन साइड कदाचित मॅच होईल की काय, कारण अजून एक वाईड बॉल आलाय. कुंडेवाल टीमच्या गोलंदाजांकडे पाहिलं तर तसं काही चित्र पाहायला मिळत नाही की या धावा डिफेन्स करता येतील. मी म्हटलं की जिद्द आणि चिकाडी माणसामध्ये असावे लागते. जरी लो स्कोर असला तरी मात्र चुरशीने खेळावं लागतं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एलिमिनेशन कमी आहे या फटक्यामध्ये. संजय वास्कर होता झेल खाली टिपला जातोय. झेल फलंदाज होईल सुदेश साळुंके. झेल बाद. गेलाय मी म्हणेन. 6 बॉल 14 म्हटलं तर ज्या पद्धतीने 35चा टार्गेट होता. चांगले बॅटिंग केले. 3 लगातार चौकार ठोकले आणि वहाल टीमला चांगली संजीवनी दिली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. आकाश गरत आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करेल कुणाल वास्कर. बघा कुंडेवाल टीम मध्ये बाप बेटा खेळतायत. संजय वास्कर जो पहिला षटक फेकला आणि त्यांचाच मुलगा आता इथे गोलंदाजीसाठी येतोय. कुणाल वास्कर. तर नवीन फलंदाज आकाश गरज समाचार करेल. धावसंख्या धावफलकावर 25. हो आता कोणत्याही प्रकारचा मोठा फटका केल्याचा प्रयत्न नाही. सुरक्षा सावध पवित्रा याला म्हणतात डिफेन्सिव्ह स्ट्रोक. गरज नाहीये. त्यानेही माहिती आहे की मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट गेल्या तर प्रेशर येईल आणि अशा परिस्थितीमध्ये आता तंत्र शुद्ध अगदी डोक्याचा वापर करत इथे बॅटिंग सुरू आहे. एक सिंगल आली. 9 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू म्हटले तर भरपूर आहे त्यांच्याकडे, परंतु 9 धावांची आवश्यकता असेल. बॅट्समन आकाश गरत आणि प्रदीप मुंबईकर. अंपायर सिग्नल. यस नीरजी रणवत सरांचा इशारा येतो. वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या 27. मॅच मध्ये मजा नाही. औपचारिकता आहे. 35चं टार्गेट आहे आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातच 27 धावा. 5 षटकांचे सामने आज आयोजकांचं कौतुक करावं लागेल. हो हलकस तटवलंय अगदी. बघा इथे मात्र त्या फटक्यावर देखील 2 धावा. हे तंत्र अगदी योग्य वापरलंय. तुम्ही बॅट्समन पाहू शकाल. आकाश घरत हुशार आहे. गोलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहिलात की 2 धावा त्यांनी अगदी जलद गतीने कंप्लीट केल्यात. कुंडेवाल संघाची फलंदाजी सुरुवातीला आपण पाहिली तर लवकरची चांगले फलंदाज विशाल असेल, विराज असेल, समाधान असेल, जे लवकर बाद झाले म्हणून तर डगमगली गेले. त्यानंतर मात्र बघा 35 फक्त धावांवर त्यांचा डाव आटपलाय. म्हणजे चुका ज्या झाल्या ना त्या फलंदाजीतून झाल्यात.
यस, ते मात्र अगदी कसोटीप्रमाणे क्रिकेट सुरू आहे, कारण गरज धावांची आहे ती अक्षरशः कमी आणि चेंडू जास्त आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहता पाहता धावसंख्या धावफलकावर 30, फक्त 5 धावांची आवश्यकता. 3-0-30 विनर वर्सेस विनर असा हा मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या विजयासाठी ही घोडदौड सुरू आहे विजयासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाळ हा संघ थोडासा पिछाडीवर राहिलाय. इथे एक धाव, दुसरी धाव घेतली जाईल का? आणि यस, 2 धावा कंप्लीट, फक्त 3 धावांची गरज. आता कृष्णा घरत वहाळचे आता खुश असतील, पाठीराखे या वोडाफोन वहाळचे. सूरज घरत असतील, कृष्णा घरत आणि आमचे संदीप पाटील. आणि का खुश होणार नाही? ज्यावेळी आपला गावचा संघ चांगला खेळ करतो त्यावेळी कोणीही समर्थक खुश होणार. फक्त 3 धावांचीच गरज. टॉस ही झालंय, नेक्स्ट मॅच लगेच मैदानात उतरायचं. बघा जसा मॅच संपेल, आवरे आणि त्यांच्या विरोधात वशेनी, हा बॅटल खूप चांगला. बघा एकाच विभागातील 2 संघ आहेत. 3 धावांची गरज आहे. हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, जाईल का झेल अगदी या चेंडूपर्यंत. चौकार अगदी आपण पाहिलं तर रोहितनं अडवलाय. तो त्याचा इफोर्ट देण्याचा प्रयत्न करतो, त्याचा गुणवत्ता, त्याची शैली दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यालाही माहित आहे की मॅच संपली आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा आल्यात, फक्त 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल, स्कोर इज लेवल. ही वन साइड मॅच पाहायला मिळाली. प्रेक्षकांना नेहमीच अतितटीचा सामना पाहायला मजा येत असतो, परंतु इथे लास्ट 1 धावेची गरज. खोलवर पद्धतीचा बॉल, गोलंदाज कुणाल वास्कर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 1 धावेची गरज. 12 बॉल 1 धाव. थोडासा मॅच आपण बघितला तर अगदी कोणत्याही प्रकारचा मजेशीर नाही, त्यामुळे आपण देऊया डीजेला संधी, थोडीशी मजा करूया, एंटरटेनमेंट. वाईड बॉल आणि सामना जिंकला. इथे मात्र इथे वोडाफोन वहाळ टीमनं एक हाती एक तर्फी सामना, अतिशय चांगली गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकल्यानंतर मात्र कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाळ हार्ड लक. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खरं तर आपण पाहिलं दुसरा मॅच